हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एज क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या ज्वेलरी मेकिंग क्लासेसचा डे 10 आहे. याच्या आधी तुम्हाला मी नथ शिकवलेलं आहे. त्या आज आपण इथं यूपिन बघणार आहोत. यूपिनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या यूपिन डिझाईन आहेत. तर आज आपण इथं फ्लावरमध्ये यूपिन बनवणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट शिकवेनच. चंद्रामध्ये वगैरे ह्याच्यामध्ये भरपूर येतात. त्या पद्धतीने मी शिकवत जाईन. ही फर्स्ट आपण इथं फ्लावरची बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल. तर त्याच्यासाठी मटेरियल लागणार आहे आपल्याला. इथं 5 mm मोती घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक क्रिस्टल घेतलेला आहे 6 mm आणि 0 mm गोल्डन मोती घेतलेले आहेत. हे मायक्रो पॉलिश आहेत. त्याच्यानंतर आहे यूपिन आणि 0.3 mm तार आणि हे 2 प्लायर घेतलेले आहेत. तर चला वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर फ्री ज्वेलरी मेकिंग क्लास सुरू आहे. तर ते तुम्हाला शिकायला भेटेल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण इथं 0.3 mm तार जितकी फ्लावरला लागते आपल्याला तितकी कट करून घेणार आहोत. साधारण 30 ते 35 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपण इथं याच्यावर आता हे मोती वापरून एक फ्लावर बनवून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये ते स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण इथं 5 mm एक मोती टाकणार आहोत. त्याच्यानंतर 0 mm मोती. 0 mm मोती साईडला करून आपण ह्या 5 mm मोतीमधून ही तार पास करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ही इथं छोटी तार आहे ती बेंड करून ठेवायची आहे आणि जी मोठी तार आहे त्याच्यामध्ये परत आपण एक 5 mm मोती आणि 0 mm मोतीसुद्धा टाकणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथं सेम प्रोसिजर करायची आहे. 0 mm मोती बाजूला करून 5 mm मोतीमध्ये ही तार टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने. नेक्स्टसुद्धा 0 mm मोती 5 mm मोती टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं 0 mm मोती टाकून हे फ्लावर मी आधीसुद्धा शिकवलेलं आहे. तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जिथं जिथं फ्लावरचा यूज होतो तिथं दाखवत असते. तुम्ही लक्ष देऊन बघत जा, म्हणजे तुम्हाला समजेल. सेम प्रोसेस करायची आहे. इथं पण 0 mm मोती बाजूला करून 5 mm मोतीमध्ये ही तार पास करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. बघू शकता. हा मोती फिट धरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच ही तार ओढायची आहे अशा पद्धतीने. बघू शकता. आता आपण परत एक मोती टाकून घेणार आहोत 5 mm. त्याच्यानंतर 0 mm. मी जास्त स्पीड न करता तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत चला, म्हणजे तुम्ही इझिली ही ज्वेलरी शिकू शकाल. त्याच्यासाठी आपण इथं सेम प्रोसिजर करून इथं ह्या 5 mm मोतीमधून ही तार पास करून घेणार आहोत अशा पद्धतीने. बघू शकता. इथं टोटल आपण 8 मोती टाकून घेणार आहोत. सेम प्रोसिजरने 8 मोती टाकून घ्यायचे आहेत. एक 5 mm मोती, एक 0 mm मोती टाकून त्याला प्रत्येक वेळी फिट करून ओढून घ्यायचं आहे तार, म्हणजे ते फ्लावर लूज होणार नाही. त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये बघत पण चला, म्हणजे समजेल. मी अगदी जवळून दाखवलेला आहे व्हिडिओ. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ थोडा स्किप न करता बघितला तर समजेल नक्की. बघू शकता. टोटल 8 मोती टाकून घ्यायचे आहेत सेम प्रोसिजरने. आधीचे व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर इथं मी 8 मोती टाकलेले आहेत आणि आपण इथं आता ह्याला रॅप करणार आहोत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत असते तुम्हाला रॅप कसं करायचं आहे. ते असं 2-2 मोती घेऊन आपण इथं हे फ्लावर रॅप करणार आहोत. पुढचा एक बॅक साईडचा एक असं घेऊन प्रत्येक 2-2 मोती आपण इथं रॅप करायचं आहे अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे समजेल.
अशा पद्धतीने प्रत्येकी 2 मोती. अशा पद्धतीने सगळे मोती रॅप करून झाल्यानंतर आता आपण ही तार वरच्या साईडला घेणार आहोत. त्याच्यामध्ये जो आपण 6 ml क्रिस्टल घेतलेला आहे तो क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि ही तार दुसऱ्या बाजूने बाहेर काढून आता परत एकदा ही तार वरच्या साईडला घ्यायची आहे आणि याच्यामध्ये 0 mmचे जेवढं त्याला राऊंडमध्ये लागतील तेवढे मोती इथं आपण टाकून घेणार आहोत. किमान 9 ते 10 मोती टाकायचे आहे त्याच्यामध्ये. क्रिस्टलच्या साईजनुसार येतात हे सुद्धा मोती. तर तुम्ही 3 mmचे सुद्धा वापरू शकता. मी तर 0 mmचेच वापरते. 3 mmचे सुद्धा घातले तर छान वाटेल. 3 mmचे थोडे कमी लागतील आणि 0 mmचे थोडे 9 किंवा 10 असे पीस लागू शकतात. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बनवू शकता. इथं मी टोक थोडं क्रॉस झाल्यामुळे कट करून घेतलेलं आहे परत तार. त्याच्यानंतर इथं परत मोती आपण जितके लागत आहेत तेवढे टाकून घेणार आहोत. मी अगदी स्लो समजावण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला तरीही काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर आपण इथं याच्यामध्ये आता हे मोती टाकून झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघणार आहोत. बघू शकता इथं हे मी 10 टाकलेले आहेत टोटल. क्रिस्टल जर छोटा असेल तर तुम्ही 8 ते 9 सुद्धा टाकून राऊंड होऊ शकतो. बघू शकता. त्याच्यानंतर इथं आपण ही तार खालच्या साईडला ओढून घेऊन इथं 2 ते 3 वेळा रॅप करून घ्यायचं आहे आणि हे मोती या क्रिस्टलच्या बाजूने फिट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ही तार त्या गोल्डन मोतीमधून 3 ते 4 जागेवर असं सेम प्रोसिजर करायची आहे. आतल्या साईडनं टाकून ती खालच्या साईडनं ओढून घ्यायची आहे. म्हणजे ते मोती त्या फ्लावरमध्ये फिट होऊन जातील. अशा पद्धतीने प्रत्येकी 2 मोती किंवा 3 मोती सोडून प्रत्येक वेळेला असं करून घ्यायचं आहे. म्हणजे हे मोतीसुद्धा त्या फ्लावरला फिट होऊन जातात. बघू शकता अशा पद्धतीने. वरच्या साईडून टाकून खालच्या साईडला ओढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्यामुळे ते वरचे गोल्डन मोतीसुद्धा त्याच्यावर फिट होऊन जातात आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. बघू शकता. आता आपण ह्या यू पिनवर हे फूल जॉईंट करून घेणार आहोत. ते बघा कशा पद्धतीनं करायचं आहे ते लक्ष देऊन पहा. इथं मधल्या साईडनं मी इथं सेंटरला घेऊन फ्लावर अशा पद्धतीने पकडून त्याला ती जी बाकीची तार आहे एक्स्ट्रा आहे आपल्या फ्लावरला ती तार याच्यावर रॅप करत जायचं आहे अशा पद्धतीने. एक एक मोती किंवा 2-2 मोतीमध्ये घेऊन ही अशा पद्धतीने रॅप करायची आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मी प्रॉपर शिकवलेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला यू पिनच शिकायचं असेल तरी तुम्ही सांगू शकता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यू पिन येतात. अशा पद्धतीने व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे जोपर्यंत ते फ्लावर फिट बसत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीने. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुणाला जर क्लासही करायचा असेल तर तेही सांगू शकता. फक्त मेसेज करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. नंबर दिलेला असतो डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर. अशा पद्धतीने इथं हे फ्लावर सेट करून घेतलेलं आहे आपण. तर जी बाकीची तार आहे तीसुद्धा अजून थोडं रॅप करायचं आहे इथं. अशा पद्धतीने रॅप करून झाल्यानंतर 2 वेळा लास्ट मोतीला रॅप करून ती वरच्या साईडलाच घेऊन तार कट करून घ्यायची आणि त्याला थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. तर हे आपलं यू पिन रेडी आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे यू पिन तुम्ही बनवू शकता.
आणि खोप्यामध्ये जुड्यामध्ये घालण्यासाठी खूप सुंदर दिसतात. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक करा आणि तुमच्या कोण फ्रेंड्स असतील त्यांना नक्की शेअर करा ज्यांना ही ज्वेलरी शिकायची आवड आहे त्यांना. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत खुश राहा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला. कुणाला जर ज्वेलरी क्लासचं बोलले मी, जर कुणाला करायचं असेल तर मेसेज करा ओनली, कॉल नका करू. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा.